रणजित देसाई यांच्या स्नेहधारा या संपादित ललित लेखसंग्रहातून मला दिसलेले भाऊ. सकाळी वर्तमानपत्र उघडलं आणि पहिल्याच पानावर भाऊंचा फोटो दिसला. वर ठळक मथळा होता, वि.स. खांडेकरांना ज्ञानपीठ पारितोषिकाचा मान. ते वाचून मन आनंदानं भरून आलं. भाऊंचे हे यश पाहिलं याची मला धन्यता वाटली. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, साहित्य अकादमी पारितोषिक असे अनेक सन्मान भाऊंना आजवर मिळाले आहेत. साहित्य क्षेत्रातील त्यांचा अधिकार जाणून भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण किताब देऊन गौरविलं. अकादमीनं फेलोशिप देऊ केली. ज्ञानपीठ पारितोषिकाच्या रूपानं मराठी भाषा सन्मानित झाली आहे. हे अपूर्व भगीरथाचं यश भाऊंनी मिळवलं हे सारं आठवत असता अनेक वर्षातल्या भाऊंच्या सहवासातील दिवस आठवतात. एकदा भाऊंच्या बरोबर सकाळी मी फिरायला गेलो होतो. राजारामपुरीच्या 7व्या रस्त्यावर त्यावेळी भाऊ राहत होते. आम्ही फिरून गावाकडे येत असताना रस्त्यानं जात असलेली एक म्हातारी भाऊंना दिसली. ती नजीक आली असता तिच्या हातातील काठी निसटली. मी ती काठी उचलून म्हातारीच्या हाती दिली. भाऊंनी विचारलं, काय आजीबाई, कुठं निघाला? म्हातारीनं वर पाहिलं. ती म्हणाली, लेकरा, कामधंदा नाही केला तर पोट भरल होय? झालं. भाऊंनी तिच्याशी बोलायला सुरुवात केली. त्या म्हातारीच्या घरी सारं होतं. मुलं होती, सुना होत्या, पण आता म्हातारीला कोणी पाहत नव्हतं. त्या म्हातारीची कहाणी ऐकून भाऊ बेचैन झाले. भाऊ बेचैन झाले की आकारण चष्मा काढून पुसू लागतात. भाऊंनी म्हातारीला विचारलं, मग काम करून काय मिळतं? काय मिळणार? कुणी भाकरी तुकडा देतं, कोण 4-8 अन्न देतात. भाऊ त्या म्हातारीला घेऊन घरी आले. तिला चहा दिला. आतून 5 रुपयांची नोट आणून तिच्या हाती दिली. म्हातारी काम मागू लागली. भाऊंनी तिची समजूत काढून तिला पाठवून दिली आणि त्यानंतर भाऊ अशा माणसांसाठी त्यांची काळजी घेणाऱ्या संस्था निघाल्या पाहिजेत या विषयावर बोलू लागले. संध्याकाळी गेलो तेव्हा देखील भाऊंच्या बोलण्यात तोच विषय होता. भाऊंच्या घरच्या दारावर भेटण्याच्या वेळेचं पत्रक लावलं असलं तरी त्याला फारसं कोणी जुमानत नाहीत. भाऊंच्या दारी गेलं असता भाऊ भेटतात ही साऱ्यांची खात्री आहे. लेखक, वाचक यांच्याबरोबरच अनेक पक्षांचे नेते, कार्यकर्ते, शिक्षक यांची वर्दळ सदैव असते. भाऊ आपल्या खोलीमध्ये वाचत बसले असता दाराशी मोटार थांबल्याचा आवाज आला. मी जाऊन दार उघडलं. 3-4 मान्यवर समाज कार्यकर्ते आत आले. कामगार संघटना, कामगारांची परिस्थिती यावर ते बोलत होते. भाऊ एकदा आत जाऊन आले. त्या कार्यकर्त्यांचं बोलणं शांतपणे ऐकत होते. बराच वेळ ही बैठक चालली. घरातून चहा आला. भाऊंनी सर्वांना चहा दिला. तरी 2 कप ट्रेमध्ये शिल्लक होते. चहा पीत सारे बोलत असता भाऊंनी चहाचा कप घेतला नाही. हे कुणाच्या तरी ध्यानी आलं. तो म्हणाला, भाऊ तुम्ही चहा? मी घेईन, आपण घ्या. एवढं बोलून भाऊ उठले. त्यांनी एक कप उचलला आणि ते खोली बाहेर आले. घराच्या बाहेर दरवाजात जाऊन त्यांनी गाडीत बसलेल्या ड्रायव्हरला बोलावून आणलं. त्याला चहा घ्यायला लावलं. भाऊ परत बैठकीवर येऊन बसले. एका कार्यकर्त्यानं विचारलं, भाऊ आमच्या कार्याला आशीर्वाद हवा. हे कार्य वाढीला लागण्यासाठी काय करावं? भाऊ खिन्नपणे हसले. म्हणाले, हे वाढीला लागायचं झालं तर एका माणसानं दुसऱ्या माणसाशी माणसासारखं वागायला हवं. भाऊंचा आवाज रुक्ष, धारदार बंदा होता.
आलेल्या लोकांनी बराबर मोकळे कप ट्रेमध्ये ठेवले. भाऊ खाली पाहत हातातल्या नॅपकिनशी चाळा करीत बसले होते. एकानं धीर करून विचारलं, भाऊ आपण काय म्हणालात? भाऊ चष्मा पुसत म्हणाले, समाज कार्यकर्ते तुम्ही, मजुरांचं कल्याण चिंता. या देशात जो कष्ट करतो त्या कष्टाची पैशानं किंमत करून चालणार नाही. त्या श्रमाला प्रतिष्ठा लाभायला हवी. त्यासाठी वागणूक बदलायला शिकलं पाहिजे. वागणूक? हो, तुम्ही इथं येऊन बसलात, पण तुमच्याबरोबर तुम्हाला ज्यानं सुरक्षित आणलं त्या ड्रायव्हरला आणलं नाहीत. असं काही खाजगी बोलणं नव्हतं की ज्यासाठी त्याला टाळावं. जोवर माणूस म्हणून तुमची आणि त्याची योग्यता एकच आहे हे तुमच्या अंगवळणी पडत नाही, तोवर या तुमच्या समाज कार्याला काही अर्थ लाभणार नाही. आलेली मंडळी गेली आणि भाऊ श्रमाचं मोल आणि प्रतिष्ठा यावर बोलू लागले. नेहमी हे असंच घडतं. भाऊ साहित्यिक असले तरी त्यांचा पिंड खऱ्या समाजसेवकाचा आहे. या देशात घडणारी प्रत्येक घटना त्यांच्या चिंतनाचा विषय बनते. पूर, दुष्काळ, आक्रमणं त्यांना बेचैन करतात. 2 वर्षापूर्वी जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा त्यांनी मला दुष्काळी भागात फिरायला लावलं, त्याची टिपणं काढायला लावली. भाऊ हे सारं जागरूकपणे साठवून ठेवतात. भाऊंच्या संग्रही अशा अनेक विषयांवरची कात्रणं नीटपणे जतन केली आहेत. भाऊ लेखक म्हणून जेवढे मोठे आहेत तेवढेच ते वाचक म्हणूनही मोठे आहेत. लेखकांना दुसऱ्यांचं लेखन वाचण्याचा केवढा कंटाळा असतो हे मी जाणतो, पण भाऊंच्या ठाई हा कंटाळा नाही. भाऊ एवढं यश संपादन करूनही निरागस डोळस वाचक राहिले. नव्या लेखकानं लिहिलेली एखादी चांगली कथा, कविता प्रथम त्यांच्या ध्यानी येते. त्यामुळेच बोरकर, कुसुमाग्रज यांच्यापासून महानोर, सुर्वे यांच्यासारख्या लोकांना त्यांचे आशीर्वाद, प्रोत्साहन लाभलं. भाऊंच्या आशीर्वादामुळे समाजाचं लक्ष वेधून घेतलेल्या साहित्यिकांची यादी फार मोठी आहे. स्वतःचं स्थान विसरून दुसऱ्याच्या यशाचं एवढं मनमोकळेपणानं कौतुक करणारा साहित्यिक मी माझ्या आयुष्यात दुसरा पाहिला नाही. अलीकडे भाऊंच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाली, पण ती यशस्वी झाली नाही. भाऊंची दृष्टी मंदावली. त्यावेळी एक मोठे गृहस्थ भाऊंच्या समाचारासाठी आले. त्यांनी भाऊंना विचारलं, भाऊ तुम्हाला कमी दिसायला लागलं, याचं दुःख होत नाही? भाऊ हसले. दुसऱ्याच क्षणी म्हणाले, नाही, वयोमानानं या गोष्टी येणारच, पण खरं सांगू या 2 डोळ्यांनी फार थोडं पाहता येतं हे मला दृष्टी अधू झाल्यानंतरच कळलं. मिटल्या डोळ्यांना खूप दिसतं. भाऊंची दृष्टी मंद झाली, पण त्याचा भाऊंच्या मनावर फार परिणाम झाला नाही. शक्यतो दुसऱ्याची मदत न घेता ते आपली कामं व्यवस्थित करतात. वाचकांकडून नव्या कादंबऱ्या, वृत्तपत्र नियमितपणे ऐकतात. एकदा काही कामास्तव मी भाऊंकडे गेलो असता भाऊंनी दुसऱ्या मजल्यावर जायचं ठरवलं. भाऊ पायऱ्या चढत असता मी त्यांना हात देऊ केला. तो नाकारत भाऊ म्हणाले, नको रणजित, मी आधाराशिवाय जाऊ शकतो. भाऊ पायऱ्या चढले, योग्य ठिकाणी वळले. जिन्याजवळ येताच त्यांनी हात पुढं केला. जिन्याच्या कठड्याला स्पर्श होताच भाऊ त्या कठड्याच्या आधारानं जिना चढू लागले. मध्येच ते थांबले. भाऊ बोलत होते. घरात राहून घर कळलं नव्हतं. आता या भिंतीचा, कठड्याचा, साऱ्यांचा जिव्हाळा ध्यानी येतो. घराच्या स्पर्शानं घर बोलकवतो. खांब देखील आधार देतो. जडाला देखील जिवंत करणारं हे अंधत्व किती चांगलं आहे नाही? मुळातच भाऊंची प्रकृती अशक्त, पण भाऊंनी त्याची कधी अडचण मानली नाही. त्यांचं लेखन, वाचन अखंड चालूच राहिलं. दृष्टी मंदावली,
तरी मी पाहिलेल्या भाऊंमध्ये काही बदल झाला नाही. भाऊंनी उदंड वाचलं, चिंतन केलं, साहित्य क्षेत्रात खूप प्रवास केला, कथा, कादंबऱ्या, चित्रपट, निबंध या क्षेत्रात मोठं स्थान निर्माण केलं. इतर भारतीय भाषांतून त्यांच्या साहित्य कृतींचे अनुवादही झाले, मोठे सन्मान मिळाले. पण एवढं सारं मिळवूनही भाऊ मनानं साधे शिक्षकच राहिले. जीवनासाठी कला हे ब्रीद ठेवून मानवतेची मूल्य जतन करण्यासाठी त्यांनी लेखणीचं बळ वापरलं. थोरले माधवराव पेशवे हा त्यांना सुचलेला विषय. अजिंक्य या नावानं ती कादंबरी जाहीरही केली होती. मला जेव्हा त्या विषयावर कादंबरी लिहावी असं वाटलं तेव्हा मी भाऊंना बोलून दाखवलं. क्षणाचाही विलंब न करता भाऊ म्हणाले, जरूर लिही. आपला विषय दुसऱ्याला देणं हे केवढं कठीण असतं हे जे लेखक असतील त्यांनाच कळू शकेल. मी माधवरावांच्या जीवनावर स्वामी कादंबरी लिहिली. त्या कादंबरीचं खूप कौतुक झालं. स्वामीला जेव्हा साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळालं तेव्हा मी भाऊंना भेटायला गेलो. भाऊंच्या घरच्या पायऱ्या चढताना मिळालेल्या यशाच्या आनंदानं मन धुंदावलं होतं. आकाशाला हात लागलेला गर्व मनात दडला होता. भाऊ भेटताच त्यांच्या पायांवर मस्तक ठेवलं. भाऊ स्वामीच्या यशानं खूप आनंदित झाले होते. मी आशीर्वाद मागितला आणि भाऊंनी सहजपणे आशीर्वाद दिला. तुझं राधेय प्रसिद्ध होईल तेव्हा ययातीची कुणाला आठवण न राहावी असं यश तुला मिळव. भाऊंचा आशीर्वाद ऐकला आणि यशाचा अहंकार कुठल्या कुठं निघून गेला. हिमालयाची शिखरं खूप उंच आहेत हे प्रथमच जाणवलं. असं उदंड देणारा दाता गुरु मिळणं कठीण. रणजित देसाई यांचा मला दिसलेले भाऊ हा ललित लेख येथे समाप्त.